रस्ते अपघात हे कधी चालकाच्या चुकीमुळे तर कधी इतरांच्या चुकीमुळे घडतात। त्यामुळे रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहण्याची गरज असते। पण कधी कधी नैसर्गिक संकटही येतात, तेव्हा मग अशा अपघातांपासून वाचणं कठीण होतं। शिवाय या अपघातांना कधी कधी भयंकर रूप मिळतं। असंच काहीसं राजस्थानमध्ये घडलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच अंगावर काटा येईल। खरं तर इथे एका वाहन चालकाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्यामुळे त्याच्या हातून गाडीचा कंट्रोल सुटला, ज्यामुळे त्याने 8 जणांना चिरडलं। ही घटना जवळील CCTVमध्ये कैद झाली, ज्यानंतर त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला। राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेत हा मोठा अपघात झाला। यात्रेत निघालेल्या बोलेरो कारच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि कारचे नियंत्रण सुटले। कुणाला काही समजण्यापूर्वीच या वाहनाने 8 जणांना धडक दिली। सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं।